कानात शिरतय ना आम्ही काय बोलायलोय ते. नाही म्हणलं खोट्यावाने गप उभायचा का परत आमची समधी कॅशेट वाजू आम्ही. हा गरज नाहीये. कान आणि डोळे दोन्ही उघडे आहेत माझे. हा मग ठीक आहे. आणि काय सुनबाई, तुमच्या सारख्या शिकलेल्या माणसांचा एक प्रॉब्लेम असतोय. ते असते का नाही 2 अधिक 2 असं सरळ साधं कळत नाही. उगा वाकडं तिकडं खोल शिरत्यात आणि मग पडत्यात तोंडावर. तुम्ही पडल्यात तशा नाही का. आता जाता जाता आमचा एक सल्ला ऐका. उगा नवे खड्डे खणत बसू नका. तुमच्या हाती काय बी लागणार नाही. चला निघा आता. बरं आता तुम्ही जाणार कुठं? माहेरी जाणार? काय करणार? कशा जाणार? माझं मी बघेन. तुम्ही नका काळजी करू. नाही तसं नाही हो. आता एवढी मोठी बॅग घेऊन जातायसा. तुमच्या आई बाबांच्या मनाला केवढं घोर लागेल. हा माझ्या आई बाबांची काळजी करायला मी समर्थ आहे. अगे काय तो ठसका आणि ते बी ताई समोर. हा चुंब जळला तरी पीळ काही सुटत नाही. एवढा ताटा बरा नाही सुनबाई. थोडं नमतं घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. सुनबाई आम्ही काय तुमची वैरीण नाही हो. हे बघा आम्ही जे काय केलं त्यात आम्हाला तुम्हाला दगाफटका करायचा नव्हता. चुकलं आमचं, खरंच चुकलं. आमचं एक छोटंसं स्वप्न होतं. ते पुरं करण्यासाठी आमची येडी धडपड चालली होती. तुम्ही तिकडे आलात आणि आमचं स्वप्न काही पुरं होऊ शकलं नाही. पण आमचा राग नाही तुमच्यावर. खरं सांगतो सुनबाई, आमचा राग नाही. आमच्या नशिबातच नाही सुख तर त्याला तुम्ही तरी काय करणार हो. आमची जिंदगानी ही अशीच जाणार आहे हे मान्य केलंय आम्ही. आम्ही जे काही केलं का नाही ते चुकीचं केलं. झाली आमची चूक झाली. पण तुम्ही तर आता आम्ही न केलेल्या गुन्ह्याची पण शिक्षा देऊ पाहताय हो. अहो त्या बजरंगशी आमचं काही बी नाही हो. त्याला तर आम्ही तंगड तुटपर्यंत त्या हॉकीच्या स्टिकनं बडवलं होतं. आम्ही त्याला कशाला बाहेर काढू. त्यानं अधिपतींवर हल्ला केलता आणि त्योच काय आमच्या अधिपतींना कोणी बोट जरी लावलं तर त्याचा हात छाटून काढू आम्ही. आमच्या पोराच्या वाट्याला जर का कोणी गेलं तर त्याला सुट्टी देत नसतोय आम्ही. भुवनेश्वरी मॅडम काय आहात हो तुम्ही? हो सरड्यालाही लाज वाटेल इतके पटकन रंग बदलताय. काय बोलत? अति बोलू नका. अहो या अति करतायत हे नाही दिसत आहे तुम्हाला? या आत्ता सुनावत होत्या मला. माझ्याशी लढण्याची हिम्मत करू नको असं म्हटल्या आणि अचानक बोलता बोलता थांबू लागल्या मला. तेव्हा मला कळलं नाही अशा का वागतायत. पण अच्छा 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 तुम्हाला अधिपती दिसले असणार आणि म्हणून तुम्ही रंग बदलले असणार. बरोबर. तुमच्या समोर या किती चांगल्या आहेत, यांना आपली किती काळजी आहे असं दाखवतात त्या. पण खरं तर यांना कसली काळजी नाहीये. कुणावरही प्रेम नाहीये. फक्त स्वतःवर प्रेम आहे. फक्त सत्ता हवीये बास. बाकी काही नकोय. बास झालं. लय ऐकून घेतलं मास्तरीन बाई. बास झालं. अहो बघा की अधिपती कवा त्यांना तिच्या मनच बोलायल्या. हो मी हितच आहे. ताई असं कधी मी काय बी बोलली नाही. ए तू तोंड बंद ठेव तुझं. जेव्हा तोंड उघडशील तेव्हा हिची रिओडशील. माहिती आहे सगळ्यांना. बरोबर वातावरण निर्मिती करता ना तुम्ही, जेणेकरून तुम्ही कशातही फसल्या जाऊ नये. तो उगाच काय तर बोलू नका. पण तुमच्या मनात एवढंच ईश आहे ना आई साहेबांबद्दल तर मग करा तुम्हाला जे करायचं. एवढं असेल तर बिलकुल थांबू नका. तुम्ही जावा. मी सोडतो तुम्हाला धारापटून. चला. अधिपती अधिपती थांब. अधिपती मोठी चूक करतोयस तू. थांब.
दूर दूर चालली आज माझी सावली कशी सांजही उरी गोठली उरलो हरलो दुःख झाले सोबती एवढं असेल तर बिलकुल थांबू नका तुम्ही जावा